नमस्कार मित्रांनो, एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या फेब्रुवारी 2026मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपण ऑक्टोबर 2021 ते जुलै 2025पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बोर्डाच्या विचारात घेऊन प्रत्येक प्रश्नात कोणत्या प्रकारचे कसे प्रश्न आलेले आहेत यावरती चर्चा करत आहोत. आज आपण क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्याच्यावरती फोकस करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांसाठी, कारण याच्यातले 8 पैकी 8 मार्क तुम्हाला सहज मिळवता येण्यासारखे आहेत. कारण एक प्रश्न हा उतार्याचा असतो, उतार्यातले उत्तर पाहून तुम्ही लिहून ते 4 मार्क मिळू शकतात. राहिला प्रश्न तक्ता आणि आकृतीचा, यांची तयारी केली तर त्याचेही चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात. आज आपण फोकस करूयात आकृत्यांच्या संदर्भातले प्रश्न कसे असतात आणि कोणते असतात त्याच्या संदर्भात. तर पहा, ही पहिली प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये ही आकृती विचारण्यात आली होती आणि त्याच्यावर 4 प्रश्न देण्यात आले होते. 1-1 मार्काचे 4 प्रश्न आहेत. तर वरती आकृती पाहायची, आकृतीतले घटक पाहायचे आणि त्याच्यानुसार जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची माहिती आपल्याला लिहायची असते. तर ही आकृती आपल्या लक्षात आली असेल पुरवठ्याच्या संदर्भातल्या विस्तार आणि संकोचाचे आहे. तर त्या संदर्भात हे विचारलेले प्रश्न या ठिकाणी होते. आपण याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. सर्व आकृत्यांची माहिती त्याच्यात दिलेली आहे, सर्व प्रश्नांची माहिती दिलेली आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहून त्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता. आज फक्त आपण आकृत्या पाहूयात कोणत्या विचारलेल्या होत्या आणि कोणत्या प्रकरणावरती. यानंतर मागणीच्या लवचिकतेच्या संदर्भातल्या ज्या आकृत्या आहेत त्या 4 आकृत्या देऊन त्याची माहिती कोणत्या आकृत्या आहेत त्या ओळखायला विचारल्या जातात. यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहूयात की यामध्ये मागणीच्या संदर्भातले रेषीय वक्र विचारलेले आहेत आणि त्याच्या आधारित काही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायची होती. म्हणजे लवचिकतेचेच प्रश्न आहे, लवचिकतेचेच आकृती पुन्हा विचारलेल्या आहेत, म्हणजे तोच प्रश्न रिपीट ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा, हाही प्रश्न सेमच प्रश्न रिपीट पुन्हा सत्य की असत्य विधानावरती आधारित असलेला विचारण्यात आलेला होता. म्हणजे लवचिकतेच्या आकृती आपल्याला फार पुन्हा पुन्हा दिसतात. पुन्हा तीच आकृती पहा रिपीट विचारलेली आहे. म्हणजे आकृत्यांचे लिमिटेशन आहे त्या ठिकाणी, त्यामुळे कमी आकृत्या आहेत मुळात पुस्तकामध्ये, त्याच रिपीट आपल्याला होताना दिसतील. त्यानंतर ही मागणीच्या वृद्धी आणि ऱ्हास याच्या संदर्भात असलेली आकृती आहे. तर मागणीचं प्रकरण आहे, म्हणजे मागणीची लवचिकता, मागणी ह्या 2 प्रकरणांवरच्या आकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट पुढचं प्रकरण पहा, यामध्ये बाजाराचा पुरवठा त्याच्यातले पूर्ण स्पर्धेतली किंमत निश्चिती जी आहे तो प्रकार ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर ही देखील आकृती महत्त्वाची आहे. त्याच्यावरती 4 प्रश्न विचारलेत 1-1 मार्काचे, त्याची उत्तर आपल्याला लिहिता यायला हवीत. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मागणीच्या संदर्भातलीच आकृती आहे, ज्याच्यामध्ये इलेस्टिसिटी ऑफ डिमांड लवचिकतेची आकृती आहे मित्रांनो. लवचिकतेच्या प्रकरणाची म्हणजे जवळपास आपल्याला जेवढ्या काही आत्तापर्यंत प्रश्नपत्रिका मिळाल्या याच्यात 2 वर्षाच्या सोडल्या तर बाकी सगळ्या लवचिकतेच्या प्रकरणावरती आकृती विचारलेल्या दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट पुढची आकृती पहा, पुरवठ्याच्या वृद्धी आणि ऱ्हासाची संदर्भातली आकृती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पुरवठ्याची एक आकृती आपल्याला दिसल्या, देन लवचिकतेच्या आकृत्या आहेत, मागणीची एक होती आणि पूर्ण स्पर्धेतली किंमत निश्चिती, अशा 3 ते 4 टाईपच्या आकृत्या आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृत्या आत्तापर्यंत बोर्डाने विचारल्यात. म्हणजे फार काही आकृत्या नाही आहेत. 2 प्रकरणं फार महत्त्वाची आहेत, मतलब मागणीची लवचिकता, मागणी, त्यानंतर पुरवठा आणि बाजाराचे प्रकार, याच्यातली एक आकृती. तर ह्या 2-3 प्रकरणांवरती जेवढ्या आकृत्या आहेत त्या जर तुम्हाला परफेक्ट माहिती असतील तर तुम्हाला याचेही 4 पैकी 4 मार्क सहज मिळतील. आणि इथं तर फार कमी वेळेत 4 मार्क मिळतात. एक शब्द लिहायचा आहे. हे जे प्रश्न विचारलेले आहेत तिथं रिकाम्या जागा दिलेल्या असतात, तिथं फक्त 4 शब्द लिहिले की तुमच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये 4 मार्क बोर्ड परीक्षेला मिळू शकतात. असा अतिशय सोपा साधा प्रश्न आहेत. हे प्रश्नही तुम्ही जर पाठ केले आकृत्यांखाली असलेले
तर तुमचं जवळपास 90% आकृत्यांचं काम ह्या ठिकाणी होऊ शकतं. फार इझी पार्ट आहे. तर मला वाटतं आहे आपण सर्वजण याचा विचार करून आकृत्यांचे प्रश्न अभ्यासाल असं गृहीत धरतो. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तक्त्यांचा विचार करूयात, कोणकोणते तक्ते येऊन गेले आणि त्यानंतर उतारेही आपण विचारात घेऊयात. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल कसे उतारे, त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात. म्हणजे अर्थशास्त्रातला टोटल आपण PVS क्वेश्चनचे व्हिडिओ या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.